सत्संगत जी, प्रेमाने बोला। धन्य निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। सत्संगत जी, आता सध्या सद्गुरु माताजींनी दिलेला विषय म्हणजे विस्तार से असीम की ओर, म्हणजेच व्यापकतेमधून विशालतेकडे, आणि व्यापकतेमधून विशालतेकडे तेव्हाच जाता येतं जेव्हा तुमचे जे संकुचित भाव आहेत ते विशाल व्हायला पाहिजेत। प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता या सगळ्या दिव्य गुणांना विस्तार रूपानं ज्या वेळेला आम्ही पाहायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही त्या असीम परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो। परंतु हे विचार विस्तारानं जगण्यासाठी सद्गुरूची कृपा होणं गरजेचं असतं। आणि जेव्हा जीवनामध्ये सद्गुरू येतो तेव्हा विचार पण आपले असीम होतात आणि असीमकडे आपण खरं तर प्रवेश करतो। ज्या वेळेला वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना हे ज्ञान समजलं, सद्गुरू मिळाला, तेव्हाच ते म्हटले की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला। आणि म्हणूनच म्हणतो की सद्गुरू जीवनात आल्यानंतरच आपण त्या असीमतेकडे जाऊ शकतो, आमचे विचार विशाल होऊ शकतात। मग त्या सद्गुरूची परिभाषा समजणं गरजेचं आहे। दशक नंबर 5, समास नंबर 2, गुरुलक्षण 9, 14, 15 आणि 45 नंबरची पदं बघा की ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाशी समाधान स्वरूप स्थिती। की तुमचा निश्चय आहे, तुमची तहान आहे, तुमची भूक आहे, तुम्हाला प्रश्न निर्माण झालाय की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे, मला पाहायचा आहे तो देव, आणि त्या निश्चयाचं समाधान करतो तो सद्गुरू। एवढंच नव्हे तर पुढे म्हणतात की फोडूनी शब्दाचे भंडार, वस्तू दाखवी निज सार, निज म्हणजे मूळ आणि सार म्हणजे शाश्वत, वस्तू दाखवी निज सार, तोची सद्गुरू माहेर अनाथांचे। अनाथ म्हणजे ज्याचं या नाताशी, परमात्म्याशी नातच जोडलेलं नाहीये, असं अज्ञानी अनाथ व्यक्तीचं माहेर घर म्हणजे सद्गुरू असतो, आणि असा सद्गुरू मिळणं गरजेचं आहे। आणि अजून एक लक्षण सांगितलं की इच्छाबंधनांची बेडी, गर्भवास अति साकडी, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी, तोची सद्गुरू। इच्छा आहे तुमची की गर्भवासाची जी बंधन आहेत त्या बेडीत मी अडकलोय, 83,99,999 योनी, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला बाहेर काढणारा सद्गुरू हवाय। आणि तसा सद्गुरू आज जगामध्ये तंतोतंत कोण असेल तर निरंकारी मिशनचे सर्वेसर्वा अवतारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि तो ग्रंथामध्ये तंतोतंत मांडलेला परमात्मा जाणून घ्या। परमात्म्याची परिभाषा सांगताना त्याच व्यापकतेमधून विशालतेकडे पोचलेले समर्थ दासबोध मध्ये सांगतात। दशक नंबर 7, समास नंबर 4, विमल ब्रह्म निरूपण, पद क्रमांक आहे 1, 4, 34, 35 आणि 36। तुम्ही कधीही उघडा, बघा देव आणि परमात्मा कसा सांगितलेला आहे की ब्रह्मनाभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाल, मर्यादे वेगळे। की मर्यादेत त्याला मोजतात येत नाहीये, म्हणून माऊली म्हणतात ना, अव्यक्त निराकार, नाही जा आकार, जेतून चराचर हरीशी भजे। मर्यादे वेगळे, जळी स्थळी काष्टी पाशानी, पुढे समर्थ म्हणतात की असं आहे की जळी स्थळी काष्टी पाशानी, ऐसे वदे लोकवाणी, तेने विना रिता प्राणी एकही नाही। त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात
की असा परमात्मा मी पाहिला की सन्मुखची चहूकडे, जिकडे मी 10 दिशेला तोंड फिरवतो माझ्या सन्मुख तो असतो परमात्मा. म्हणून ते म्हणतात सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे. म्हणजे काय? जल में कुंभ में जल, बाहर भीतर पाणी, फुटा कुंभ जलही समाना तेने कही हो ज्ञानी. तयामध्ये पाहणे घडे बाह्य अभ्यंतरी रोकडे. सिद्धची आहे म्हणजे साक्षात आहे. आणि कुठे? बाह्य अभ्यंतरी, माझ्या आत आणि बाहेर साक्षात परमात्मा व्यापक आहे आणि तो मी पाहिलेला आहे. बाह्य अभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात तयामध्येची आपण, हे पंचतत्वाचं शरीर त्यामध्येच आहे. तयामध्येची आपण आपणास बाह्य ते जाण, दृश्या वेगळी खुन गगनासारखी. दृश्य वेगळी म्हणजे या चर्मचष्कून दिसणारं सगळं दृश्य आहे ते नाशवंत आहे. त्याच्याही पेक्षा ज्ञानदृष्टीने दिसणारी जी खून आहे ती गगनासारखी विशाल आहे म्हणतात. का? तर त्यांना कळालं, त्यांना समजलं, त्यांना आकळलं की परमात्मा हा असीम आहे. कारण ते सद्गुरूच्या कृपेने विस्तारातून असीमतेकडे गेले, असीम परमात्म्याकडे गेले, त्या विशालतेकडे गेले आणि तेव्हाच त्यांना समजलं. आणि म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निवृत्ती दादा सद्गुरू रूपानं माझ्या जीवनात आले आणि संपूर्ण म्हणजे कधीही संपू शकत नाही असं ब्रह्मज्ञान माझ्या हातामध्ये दिलं, सोपवलं आणि ज्ञाना जगाचा उद्धार कर म्हणून सांगितलं. आणि तेच ज्ञान तंतोतंत आज जगामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज, निरंकारी माताजी जगाला वाटण्याचं आणि जगाचं सार्थक करण्याचं काम करतायत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. परोपकार या शब्दाचा अर्थ काय हो? पर अधिक उप अधिक कार. पर म्हणजे परमात्मा, उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. परमात्म्याला जे तुमच्या जवळ आणून ठेवतात, तुम्हाला दाखवतात की असा परमात्मा आहे, तुमच्या जवळच आहे पण दिसत नाहीये, तो जवळ करून देणं हे काम खरं तर संतांचं असतं. तेच तो परोपकार करू शकतात. तुम्ही आम्ही फक्त उपकार करतो, परोपकार फक्त संत करू शकतात. परमात्म्याला जवळ करण्याचं काम फक्त संतच करू शकतात. म्हणून मी नेहमी प्रवचनातून म्हणतो की संत कळाल्याशिवाय ग्रंथ कळत नाही आणि ग्रंथ कळाल्याशिवाय भगवंत कळत नाही. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की ज्या देवाची परिभाषा भगवद्गीतेमध्ये सांगितली की नैनम छेदंती शस्त्रानी, ज्याला शस्त्र काटू शकत नाहीये, नैनम दहती पावका, ज्याला अग्नी जाळू शकत नाहीये, न चैन क्लेद यंत्यापो, ज्याला पाणी भिजू शकत नाहीये, न शोषयती मारुता, ज्याला हवा सुकू शकत नाहीये. तीच परिभाषा ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय नंबर 2 45 पासून पुढची पद बघा. हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विषदू, शस्त्रादिकी छेदू न घडे येया, हा प्रलय योदके ना पल्लवे, अग्निदाहो न संभवे, एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. आता हे जरी समजलं नसेल तरी दासबोध उघडा, दशक नंबर 6, समास नंबर 2, प्रकरण आहे ब्रह्मपावन, समास ब्रह्मपावन, आणि त्यामध्ये 16 आणि 17 नंबरचं पद आहे की जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुनी, जे वायूचेने उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. आता तुम्ही म्हणाल की महाराज हे आमचंच सांगताय, निरंकारी मिशनचं काय आहे? तर निरंकारी मिशनचं जर सांगायचं झालं तर निरंकारी मिशनचा सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ आहे संपूर्ण अवतारवाणी. संपूर्ण म्हणजे जे कधीही संपत नाही असं ज्ञान, परमात्म्याचं गुणगान म्हणजेच संपूर्ण अवतारवाणी, जे अवतारी पुरुषानं
लिहिलेले आहेत. अवतारसिंग महाराजांनी लिहिलेली ती अवतारवाणी, त्यांच्या वाणीतून आलेले शब्द आहेत आणि त्यामध्ये पण परमात्म्याची परिभाषा तशीच सांगितलेली आहे की निराकार या प्रभुला जाना, जो जगती व्यापक आहे, याची सारी सृष्टी आहे, हा सृष्टी स्थापक आहे. शस्त्र न याला कापू शकले, हवा न याला सुकू शके, पाण्याचा परिणाम न यावर, अग्नी न याला जाळू शके. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.